ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशभरात कामगार संघटना एकवटल्यात। आज कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारलाय। 10 केंद्रीय कामगार संघटना, 5 राज्यातील कामगार संघटना आणि 35 फेडरेशन यामध्ये सहभागी होणार आहेत। कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेसने पाठिंबा दिलाय। यात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन मधल्या सार्वजनिक, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँकांचे तब्बल 5 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत। नफ्यात असणाऱ्या बँकांच्या खासगीकरणाचा घाट सरकारने घातल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनेने केलाय। दरम्यान शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्यास सरकारने मनाई केली आहे। कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। या बँक संघटनांच्या मागण्या काय आहेत तर बँकिंग उद्योगातले प्रश्न सोडवावेत, बँकांचं खासगीकरण थांबवावं या प्रमुख काही मागण्या आहेत। याशिवाय बड्या उद्योगांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कठोर कारवाई करा, बँकांमधील आउटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धत बंद करा, बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करा आणि बँक ठेवीवरील व्याजाचे दर वळवण्यात यावेत, बँक सेवा शुल्कामध्ये कपात करावी, अशा काही प्रमुख मागण्या घेऊन या बँक संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारलेला आहे।